सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. चोपडा शहरात शासकीय 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. चोपडा तहसील कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व चोपडेवासियांना शुभेच्छा देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली जी घटना आहे, त्या घटनेच्या माध्यमातून आज आपला देश हा अतिशय मजबूत झालेला आहे. आज आजूबाजूच्या देशांमध्ये ज्या पद्धतीने लोकशाही विस्कळीत होते, आपल्या देशातली लोकशाही ही खूप मजबूत आहे. आणि मला असं वाटतं की आजही सगळ्यांचे किती मतभेद असले, वैचारिक मतभेद असले तरी या घटनेच्या माध्यमातून आज आपला देश टिकून आहे. आणि या ठिकाणी स्वातंत्र्य काळात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, हुतात्मे झाले, त्या सगळ्यांना अभिवादन करून भारतीय प्रजासत्ताकाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय चोपडा येथे संपन्न झाला. यावेळी सर्व निमंत्रित जसे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माननीय नगराध्यक्ष मॅडम, सर्व नगरसेवक, विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, आजी सैनिक, माजी सैनिक आणि शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच तालुकास्तरीय सर्व कार्यालय प्रमुख आणि विविध शासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. या निमित्ताने तालुक्यातील संपूर्ण जनतेला आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिवस हा अत्यंत आनंद देणारा, जिथं जनतेचं राज्य आहे, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारा चालवलेलं हे राज्य. आज अडचणी भरपूर आहेत. शेजारचे सर्व जे देश आहेत त्याच्यात लोकशाही नांदलेली नाही. पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, हे सर्व अस्थिर झालेले देश आहे. त्यामुळे आपल्याला आपली सीमारेषा सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. तिकडे ट्रम्प जे आहेत त्यांनी एक वेगळंच वॉर, टॅरिफचं वॉर सुरू केलेलं आहे. तो देखील एक प्रश्न आहे. अशा सर्व प्रश्नामध्ये भारताचं उन्नयन चांगलं व्हावं, एकता एकात्मता राहावी आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांची जबाबदारी, केवळ शासन नाही, समाज देखील त्यासोबत असला पाहिजे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व बांधवांना, भगिनींना, सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.